जय महाराष्ट्र पब्लिक. कसं काय इंजिनियर एकदम आनंदात. तर आजचा टॉपिक तो म्हणजे थेरी. तर थेरी कशी राईट करायची. तर हा व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच की भरपूर सारे मुलं असे की त्यांना अजून थेरी राईटअप नाही जमत, म्हणजे थेरी लक्षात राहत नाही, त्याला स्ट्रॅटेजी नाही माहिती. तर स्ट्रॅटेजी तर नाही म्हणता येणार त्याला, म्हणजे मला जेवढं माहिती ना तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण मी एक इंजिनियर तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर तुम्हाला आता मी सांगतो की थेरी कशा प्रकारे राईट करायची. भरपूर जणांना थेरी लक्षात राहत नाही. तर थेरीमध्ये मी टॉप आहे तो विषय साईडला राहू द्या. तर आता आपल्या टॉपिककडे वळूया. तर आता थेरी पार्ट म्हणजे भरपूर जणांना असं वाटतं की थेरी म्हणजे काय आलं हे काय म्हणजे भरपूर सारे मुलं असे असतात. 4 टाईपची मुलं आहेत. तर पहिला टाईप बघायला गेलं तर असे मुलं आहे की ज्यांना थेरी पण येते आणि न्यूमरिकल पण सॉल्व करतात. आणि दुसऱ्या टाईपचे मुलं न्यूमरिकल येत्या थेरी नाही येत. आणि तिसऱ्या टाईपचे मुलं थेरी येते आणि न्यूमरिकल पण येतात, दोन्ही पण येतं. आणि त्याच्यानंतर शेवटचं टाईप न्यूमरिकल पण येत नाही आणि थेरी पण येत नाही, अशा सुद्धा टाईपचे मुलं आहे. तर भरपूर टाईपचे मुलं आहे. तर टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जेवढी माहिती मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला काय टाइम कसा करता व्हिडिओ करूया सुरू. तर आता थेरी पार्ट बघायला गेलं तर भरपूर सारे सब्जेक्ट आहे. तुम्हाला थेरी तर IT कॉम्प्युटरला जास्त करून थेरीचे, कारण इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये बघायला गेलं तर जास्त प्रमाणात न्यूमरिकल दिलेले आहे. आणि इलेक्ट्रिकल त्यानंतर आता मी सांगितलं तुम्हाला मेकॅनिकलमध्ये सुद्धा तुम्हाला नाही माहिती इतके न्यूमरिकल्स दिलेले आहे. जे मुलं आहेत त्यांनाच माहिती किती न्यूमरिकल दिलेले आहे. तर IT कॉम्प्युटरमध्ये बघायला गेलं AI IT कॉम्प्युटर यामध्ये जास्त प्रमाणात थेरी दिलेली आहे. आणि तीच आपल्याला कशी क्लिअर करायची हे तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे. आणि जे पण नवीन आले असणार ना त्यांनी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा. आपले 1K पूर्ण झालेले फायनली. तर धन्यवाद यासाठी की आपले 1K तुम्ही पूर्णच केले. तर आता स्क्रीनवर आपण एक क्वेश्चन घेऊया, म्हणजे तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे थेरी राईटअप करायची. तर आता एक क्वेश्चन नॉर्मली CG माहिती तुम्हाला कॉम्प्युटर ग्राफिक्स. तर कॉम्प्युटर ग्राफिक्सचा हा क्वेश्चन आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. आता तर एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ ॲनिमेशन लँग्वेज. तर हा क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ ॲनिमेशन लँग्वेज. तर क्वेश्चनमध्येच आन्सर दिलेले आहे, एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ ॲनिमेशन लँग्वेज. ॲनिमेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, डू यू नो ॲनिमेशन. तुम्हाला ॲनिमेशन माहिती आहे का. ॲनिमेशन भरपूर जागी यूज करता. तर आता असा क्वेश्चन दिलेला आहे तिथं आपण काय करतो लगेच आठवायचा प्रयत्न करतो आणि आठवलं नाही तर क्वेश्चन स्किप करू लागतो. इथं तर चुकता तुम्ही पेपरमध्ये, आठवलं नाही तर डायरेक्ट क्वेश्चन स्किप करू लागता. तुम्हाला सांगतो कोणताच क्वेश्चन स्किप नाही करायचा. जेवढं मनाने राईट करता येईल जेवढं मनाने तयार करा ना तुम्ही, जेवढं तुम्हाला मनाने तयार केले तुम्ही त्या ब्लॉक डायग्राम आहे ना. तुम्हाला एक सांगतो जेवढा तुम्ही ब्लॉक डायग्राम वगैरे काढशाल ना तेवढे तुम्हाला मार्क जास्त भेटतील. तुम्ही तर प्रत्येक क्वेश्चनला जिथं ब्लॉक डायग्राम नाही तिथं मनाने तयार करायची, बिल्ड करायची आणि काढून द्यायची. आता ते ॲनिमेशन लागेल. आता ॲनिमेशनमध्ये तुम्हाला माहिती काय ग्राफिकल वेनी येणार, त्यानंतर स्ट्रॅटेजी येणार, त्यानंतर बिल्ड येणार, त्यानंतर मार्कअप येणार. तर असे भरपूर सारे जे पॉईंट आहे ना मनाने तयार करायचा प्रयत्न करा. आणि असे पॉईंट तयार करायचे ना जो पेपर चेक करणार असेल ना त्याला सुद्धा हे वर्ड डिक्शनरीमध्ये सापडले नाही पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही, ही स्ट्रॅटेजी आहे. कारण भरपूर जणांना माहिती नसतं, भरपूर जण स्किप करून टाकतात असे क्वेश्चन जे आले ना. आता AIचा क्वेश्चन घेतला, व्हॉट इज मीन बाय AI, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ AI. तर असा क्वेश्चन जर आला तर तुम्ही काय करशाल. भरपूर जण स्किप करून टाकतात. स्किप नाही करायचं. जेवढं तुम्हाला मनाने राईट करते ना. तर AIमध्ये काय करायचं, आता तुम्ही AIमध्ये तुम्ही राईट करशाल. आता भरपूर सारे तुम्हाला AIचे टूल्स वगैरे माहिती असतील. त्यानंतर AI कुठं यूज होतो तुम्हाला माहिती, ChatGPT पहिला ऑप्शन ChatGPTमध्ये AI यूज केलेला आहे. त्यानंतर दुसरं काय करू शकतो आपण, रिझ्यूम बिल्ड करू शकतो. तर इथं तुम्ही कॉलम करून रिझ्यूम. त्यानंतर भरपूर सारे, त्यानंतर आपण एडिटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो एडिटिंगमध्ये सुद्धा AI यूज होतं इनहेन्स करण्यासाठी. इज एक्झाम्पल इनहेन्स, फोटो इनहेन्स AI यूज होतं. भरपूर ठिकाणी असं आहे की तिथं AI यूज होतं. आणि AIमुळं टाईम आपला लवकर कव्हर होतो. तर हे सुद्धा एक त्याचं रिझन असू शकतं. तर असं तुम्हाला राईट करायचं आहे. आणि भरपूर सारे मुलं ते टेन्शन घेतात. तर टेन्शन नाही घ्यायचं भाऊ, थेरी म्हणजे काही पार्ट नाही असा. आणि जो चेक करणार असतो ना त्याला सुद्धा माहिती नसतो, काय बुक घेऊन नसतो चेक करत असा. इंजिनिअरिंगमध्ये भरपूर सारे मुलं आणि भरपूर जणांचे वेगवेगळे आन्सर असतात. हे लक्षात घ्या आधी तुम्हाला वाटत असेल की भरपूर जणांचे सेम आन्सर असतात. तर भरपूर जण, कारण प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो आणि प्रत्येकाला राईट करायचं माहिती, प्रत्येकजण वेगळं काहीतरी राईट करत असतो. असं थोडी का तू आता तेच राईट करणार, मागचा पण तेच राईट करणार आणि हा पण तेच राईट करणार.
आणि भरपूर सारे मुलं असे आहे की ते बुकमधून नाही राईट करते, स्वतःच्या माइंडने राईट करतात आणि जे पण स्वतःच्या माइंडने विचार करून राईट करताना त्या मुलाला जास्त मार्क्स येतात. कधी पण बघा तुम्हाला हेच करायचं आहे आणि हीच एक स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची. तुम्हाला आधीपासून सांगत आलेलं, मी पण तेच करत आलो आहे. फुकट पास नाही झालो, लास्ट इयरला उगाच नाही आलेलो म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि ज्याचे बॅक लागले नाही तुम्हाला सांगितलं, ज्याचे बॅक लागले नाही तो काही इंजिनियर थाटात सांगू शकतो एकदम थाटात कॉलर टाईट करून की मी सुद्धा एक इंजिनियर आहे, हे पण बॅक लागलेले आहे माझे. तर हेच लक्षात घ्या, ही आहे स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि थेरी तुम्हाला सांगितली कशा प्रकारे राईट करायची. तुम्हाला सांगतो जेवढं तुम्हाला म्हणजे पाठांतर नाही करायचं, भरपूर जण पाठ करता आणि तिकडे जाऊन विसरता, हे आपल्याला नाही जमत. टाईम्स पाठ करायचे, टाईम्स पाठ करायचे, नंतर ॲप्लिकेशन असतील ते पाठ करायचे. फक्त आता एक क्वेश्चन ए आहे तर त्याच्यात 3-4 टाईप्स पाठ करून जायचे आणि ॲप्लिकेशन वगैरे असतील ते पाठ करून जायचे. भरपूर सारे क्वेश्चन असतात, एवढे क्वेश्चन कुठं करणार, एवढा टाईम असतो का? 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करून जायच्या आणि स्कोरिंग करून टाकायचा पेपरमध्ये. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्ही थेरी राईट अप करू शकता. जेवढं तुम्ही मनाने राईट करशाल तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार, हे लक्षात घ्या आधी. आणि जेवढं तुम्ही टेक्स्टबुकवरून राईट करशाल ना तेवढं छान वाटेल, तेवढे तुमचे मार्क्स जे आहेत डिक्रीज होत जातील. तर हे लक्षात घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून नक्की जा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.